तिकडून जात होतो, पण राघव काकांना वाटलं की आम्हीच गेलो म्हणून आम्ही तर त्यांच्या मक्याच्या जवळ सुद्धा गेलो नाही. पण दुसरंच कोणीतरी अगोदर येऊन मका तोडून गेला होता. पण राघव काकांना उगाच वाटलं का आम्हीच त्यांच्या मक्यामध्ये शिरून मका तोडतोय. पण काय ग परी, तू तर त्या काव्याकडे अभ्यासाला जाते म्हणून सांगून गेलेली ना, तर इतक्या लांब त्या राघूच्या मळ्याकडे कशी पोचलीस? मस्ती आणि अल्लड मनाने घरी ही आमची परी. यशवंतराजे प्रतिष्ठान पुणे सविनय सादर करीत आहोत अजब लोठ्यांची महान गोष्ट. ज्येष्ठ नागरिकांना सवलत म्हणून ठेवू द्या की एकदा खाली. हा ठेवा काही नाही गपगुई. मला चॅलेंज जिंकायचंय. आजोबा ते तुम्ही तुमचं आवडतीचं गाणं बोला ना, म्हणजे तुम्हाला हुरूप येईल. अरे ते ना नाही तर कोण बे? अगं ते नाही ग, आजोबांचं वेगळं आहे. म्हणायचं कष्ट शुद्ध पाणी अगं तसं नाहीये का ते. मला शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला बाबा काय झालं, अशी कशी पडलात? हिनेच काहीतरी केलं असणार. मी काहीच नाही केलं, धक्का पण नाही पडला, स्वतःच पडले ते. सावकाश, पाणी आणू का? कळशीत पाणी होतं, आजोबांनी पाडलं सगळं. अरे पण झालं काय होतं नक्की? तिला विचार. आजोबा तुम्ही पडलात ना, मी काय केलं? कुणामुळे पडलो? काय ग परी, काय केलंस? तू पडलास का आजोबांना? तुझा काही भरोसा नाही ग. मी आजोबांना काहीही केलं नाही. ते माझं आणि काव्याचं चॅलेंज लागलं होतं. चॅलेंज कसलं? आजोबा कसे पडतायत त्याचं? ए हसू नको. तसं नाही, मी तिला म्हटलं की माझे आजोबा अजून खूप स्ट्रॉंग आहेत, तर तिला वाटतच नव्हतं. मग ती म्हणाली सगळ्यांचे आजोबा म्हातारे असतात, थकलेले असतात. मग मी आजोबांनाच विचारलं, आणि आजोबा म्हणाले असतील स्ट्रॉंग आहे म्हणून, मोठी शक्तिमान ना तुम्ही. हो. मग ती म्हणाली की जर आजोबांनी पाण्याने भरलेली कळशी विहिरीपासून अंगणापर्यंत नेली तर आजोबा स्ट्रॉंग. आणि आजोबा करायला तयार झाले. काय बाबा तुम्ही पण असंच. हळू हळू. असाच नाही तयार झालो मी. मला चिंच देणार होती, चिंच, म्हणून तयार झालो. परी तू लहान आहेस का ग अजून? अगं जरा तरी मोठी हो की. तुझा आगाऊपणा आता खूप वाढलाय हा. आणि जा, तुझ्या शाळेला जायची वेळ झाली ना, झाली.
बसा इथे, मी पाणी घेऊन येते. आणि काळजी घ्या. परी रे ग, तसं मी काय म्हणतो, तुम्हाला ते चिंच देणार होती ना? खरं तर आजोबा तुम्ही हरला. मी ना तुम्हाला जास्तीत जास्त उत्तेजनार्थ पारितोषिक देऊ शकते. चालेल चालेल, पण चिंचच दे. हा हो आजोबा, चिंचच देणार आहे. हे काय, एकच वेगळ्या भाषेतलं पुस्तक आहे, मला चिंच हवंय. तेच सर ना आजोबा, ते इथलं नाहीच आहे, चिंच आहे ना. अभिनंदन आजोबा, विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि हो आजोबा, आता बघा, ते वाचायचंय की चाटायचंय? चिंच पुस्तक. जाते मी. परी परी, आता मी तुला कोणताही प्रश्न विचारेन, मला उत्तर हवंय. आई, मी जेवढं सांगितलं तेवढंच विचार ना. का? नाही झालं म्हणून? नाही. एरवी विचारल्यावर काय सांगतेस तुम्हाला? माझं सगळं झालंय, काहीही विचार. अगं ते मराठी विषयातलं ना. बर, मग आता तेच विचार. आई, मातीची सावली या कथेचे लेखक कोण आहेत? कोण? आता सांगतेस की धपाटा देऊ? ते हे आहेत आपले ते. ते हे आहेत. हा, आठवलं. अँथनी गोन्साल्विस. अँथनी गोन्साल्विस. काहीही बोलशील? अगं तेच आहेत ना. अगं स्टॅन्ली गोन्साल्विस. अरे हा बरोबर. पण गोन्साल्विस तर बरोबर बोलले ना मी. कसं असतं, नाव पूर्ण असेल ना तरच पूर्ण मार्क. बर, आता मला चार्लीच्या आईचं नाव सांग. लिली. पूर्ण. हार्ले. लिली हार्ले. नशीब, नाहीतर आणखीन एक खाल्लं असतास. ठीक आहे, आता जाऊ मी. अगं थांब, अजून तुझं व्याकरण बाकी आहे. आई, व्याकरण नको ना. नसेल येत ना म्हणून. नाही, तेच राहिले ना माझं. हो मला माहितीये काय झालंय आणि काय राहिलंय ते. जे झालंय तेच घे. पण एकच प्रश्न. बर, अतिशयोक्ती अलंकार सांग. थांबा सांगते. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. हा जो काय तो तू बोलते तो अलंकार असतो. बर, आता मला उदाहरण दे. आई नको ना. शेवटचं आहे, पूर्ण सांग आणि जा. ठीक. सासूबाईंनी तेल आणलं. काय? नाही नाही नाही, भाऊजींची उरलेली शेंडी. अगं तसंच काहीतरी आहे ना. नीट ऐकून बोल परी. लांडोर आणि उंट पोहायला लागले. काहीही बोलतेस तू परी, आता चुकलीस तर खूप मारेन. दमडीचे मामंजी लांडोर आणि उंटाच्या खाली शेंडीच्या भाऊजींना झाकलं. उंटाचं न्हाणं झालं. दाढी आणि तेलाचं काहीतरी होतं पण. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली,
भाऊजींची शेंडी झाली. उरलेलं ते झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत उघड गेला आणि त्यात उंट पोहून गेला. एवढं साधं तुला येत नाही? नुसता गावभर भटकायला पाहिजे, जरा थारा नाहीये. अगं परी, कधी मोठी होणार तू? आता तू तुझं सगळं स्वतःहून केलं पाहिजेस. तिला वाटतं ती लहानच आहे अजून. नाही करायचं मला काहीच, नाही व्हायचं मला मोठं, नाही करायचं मला अभ्यास. परिताई, कशाला रडते तू? मला माहिती आहे, मी आवाज ऐकला तुझा. तुला आईने मारलं ना? हो, मारलंय म्हणून रडतेय. तुला काय करायचंय? तू जा इथून. हा पेरू खाऊन झाला की जातो. आईला माहित नाही ना मी पेरू खातोय ते. नाहीतर आई ओरडेल आणि म्हणेल, चिक्कू तू पेरू कुठून आणलास? आणि मग पेरू आणि चिक्कू एकत्र ऐकून मला हसायला येईल ना. मग आई अजून भडकणार, म्हणून खाऊन जातो. पण ताई, तू नको ना करू, तर आमची भारी ताई आहेस ना. हे माझ्या घरातल्यांना कुठे माहितीये? मी थोडा मोठा झाला ना की सांगेन तुझ्या आई बाबांना. कसं असतं, मोठ्या लोकांचं मोठी लोकच ऐकतात ना. मग मी मोठी आहे की लहान ते मला कसं कळणार? मी तर अजून लहान आहे ना. पण ताई, जेव्हा मला आई बाबा असं धपाटे घालतात ना, तेव्हा मी पण असाच बाहेर जाऊन बसतो. रडून झालं की मला ना खूप भूक लागते. मग मी घरी जातो आणि मोठ्या माणसांसारखं वागतो. मग आई माझ्यावर नाही रागवत. पण थोड्या वेळाने परत तिला काहीतरी होतं आणि लहान मुलांसारखं माझ्यावर ओरडायला लागते. मला नाही सांग. जा ना चिकू, का बोर करतोयस? एकतर आधीच माझा मूड खराब आहे. मग चिंच खायला जाऊया? आणि हो, चिंच पाडायची नाही, झाडाखाली असं बसून राहायचं. चिंच खाली पडली की त्याच्याकडे बघायचं की ही खाली का पडली, वर का नाही गेली. मग आपण मोठे होतो आणि मग चिंच खायची मोठ्यांसारखी. काय बडबडतो शिकू? काय संबंध आहे याचा? ते मला बाबांनी एकदा त्या नूतनची गोष्ट सांगितली होती, त्यात असं होतं. अरे नूतन नाही रे, न्यूटन. हा तेच, नूतनचा भाऊ न्यूटन. पण त्यात सफरचंद असतं ना, आणि आपल्या गावाकडे कुठे आहे सफरचंदाचं झाड? मग चिंच. चिकू, चालू कर, नाहीतर तू आज माझ्यासारखं मार खाशील. चिक्कू कधी मार खात नसतं, मी कधी पण लहान मोठा होऊ शकतो. ए चिक्या, अय्यो वाट लागली. काय झालं? आई येते की काय? नाही, आता बियाड होती. मग आता आईला कळणार. कसं काय? कारण चिक्कूच्या दातात पेरूची बियाड असली ना की ती बी त्याची आईच काढते ना. चिक्या, तुला सोडत नाही मी आता. आलो. अरे चिक्कू, तुझं घर इथे आहे ना? मी इकडे कशाला? आलो. काय ग परी, कुठे निघाली? काव्याच्या घरी जाऊन येते. अगं थांब, दुपट्टा घे अगोदर. दुपट्टा घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. लहान आहेस तू अजून, आता मोठी झाली आहेस. जा घे अगोदर दुपट्टा. या कपड्यांमध्ये सुद्धा? होय, जा.
तुम्हाला? पण मी तुला चांगलंच ओळखतो ना, व्यवहारातलं काही कळत नाही तुला. आई बाबा का भांडताय तुम्ही? तुला काय करायचंय? तू अभ्यास कर तुझा. हो, तू अजून लहान आहेस आणि लहानांनी मोठ्यांमध्ये बोलायचं नसतं. जा अभ्यास कर. परी पण मजेत आहे. आता मोठी झाली ना ती. हे घे परी, आत्याशी बोल. अगं बोल बोल बोलायचं बोल. हो 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 हा हो हो हो. नातेवाईकांशी बोलता येत नाही तुला? आता मोठी झालीस ना. बाबा असा आगाऊपणा नाही करायचा. लहान आहेस तू अजून. सांगितलेलं कळत नाही? मोठी झालीस ना आता. ऐ, मध्ये मध्ये बोलू नको. लहान आहेस तू अजून. लहान आहेस तू अजून. लहान आहेस तू अजून. लहान आहेस तू अजून. मध्ये मध्ये बोलायचं नाही बोलायचं. लहान आहेस तू अजून. 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 तू मोठी झाली आहेस, तू लहान आहेस. तू मोठी आहेस, तू लहान आहेस. तू मोठी झाली आहेस, तुला कळायला हवं. तू लहान आहेस, तुला कळणार नाही. काय करायचं मी? लहान राहायचं की मोठी व्हायचं? काव्याच्या घरी पण तिला असंच बोलतात. मग आम्ही दोघी लहान आहोत की मोठ्या? नेटवर माहिती मिळेल का याबद्दल? घरातल्यांना विचारलं तर तेच कन्फ्यूज करतात. बाईंना विचारू का? नको, त्या पण म्हणते लहान आहेस का असले प्रश्न विचारायला. मग हे समजणार कसं की मी लहान आहे की मोठी? मला असं वाटतंय मला माझंच ठरवायला हवं. आणि हो, लहान असलं आणि मोठं असलं हे ठरवायला तर कोणतं साधन सुद्धा नाहीये. मग हे ठरवणार कोण? मला असं वाटतंय मला माझंच ठरवायला हवं. हो हो, मला माझंच ठरवायला हवं. अजब लोठ्यांची महान गोष्ट. लेखक संकेत तांडे, दिग्दर्शक यतीन माझिरे, वैभव नवस्कर. नेपथ्य वैभव नवस्कर. प्रकाश योजना निखिल पारगे. संगीत अथर्व तारकुंडे. रंगभूषा आणि वेशभूषा चैतन्य थरकुडे. अजब लोठ्यांची महान गोष्ट. चालून चालून गुडघे दुखायला लागले माझे. त्या डमडम वाल्याला म्हणलं तर दारापर्यंत सोड, तर नाही म्हणाला मला. बाबा मी पहिले बसा. परी आई, जरा पाणी आण ग. ए परी, जरा पाणी आण ना. परी आपल्यासोबत का नाही आली? डोकं दुखतंय म्हणत होती. पण काय करते ही?
परी, अगं काय करतेस? बघ आलो आम्ही. आणि आजोबांनी पाणी आणायला सांगितलं ना? आले आले. ही ना स्वतःला लहानच समजते अजून. थांबा, आले आले. काय यार, कटकट ऊन लागलंय फार आज. उन्हाला वाढलाय ना आता. मी काय म्हणतो, हे काय, हा साडी का नसलीस? काय शाळेत नाटकात पिटकात घेतलं की काय तुला? मी तर ओळखलंच नाही. सगळं घर आवरून ठेवलंय. तुम्ही येणार म्हणून चहा सुद्धा ठेवलाय. अरे वा, पण हा बदल अचानक कसा काय? मोठ्या माणसांनी असंच वागायचं असतं ना. वा, म्हणजे मान्य केलंस तर की तू आता मोठी आहेस म्हणून. हो, आता मी मोठीच आहे आणि मोठीच राहणार. आम्हाला पण आवडेल तुला मोठी बघून. मी ना मोठ्यांची सगळी कामं केली आहेत. बागेला पाणी दिलंय, जेवणाची तयारी करून ठेवली आहे. माझ्या लहानपणीची सगळी खेळणी एका ट्रंकमध्ये भरून ठेवली आणि त्याला बाहेरून टाळा लावलाय. अजून थोडी मोठी झाली ना की ठरवेल त्याचं काय करायचं ते. नाही तर तुम्ही सांगा मला, ते करेन मी. आणि हो, आज मी आईची साडी नेसली. उद्या मला घरात नेसायला कॉटनच्या घरगुती साड्या घेऊन द्या, त्याच नेसेन मी. सकाळी उठून अंगण झाडण्यापासून न्याहारी बनवे, जेवणाची सगळी तयारी करेन. पण हो, मला घरात अजिबात बंद नकोय, आधीच सांगून ठेवतीये. परी, अगं आणि शाळा, अभ्यास? ती मी लहान असतानाच जायची नाही, विसरलीस? आता मी मोठी झाली ना. अरे देवा, चहा उकळला माझ्या चुलीवर. आलेच आम्ही, आलेच. मोठी आहेस तू आता, मोठी आहेस. ग्रामपंचायत सगळ्यांसाठी असते, गावाच्या आणि गावकऱ्यांच्या सेवेसाठी असते. अहो, तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी आहे ना. हे बघा, असं का बोलताय? मी जोपर्यंत आहे तोपर्यंत लहान मोठं असं काही बदलणार नाही. सगळे सारखे आहेत आणि सगळ्यांना एकसारखं नाही आणि आपले हक्क मिळणार. मी प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष देतोय. तुम्ही उद्या या पंचायतीच्या कार्यालयात, आपण बोलूया. अहो, या म्हटलं ना. काका, परी कुठे आहे ना. पण ती आज शाळेत का नाही आली? अगं, मला नाही माहित ग, पण मी जेव्हा आलो ना तेव्हा ती अंगण अडवत होती. थांब, बोलवतो. अगं परी, परी, अगं काव्य आणि किमा आलेत, ये बाहेर. हो, आले आले. काय रे, हसायला काय झालं? अगं, तू आज साडी का नेसलीयस? मग काय नेसायला हवं? गाऊन घालून त्यावर ओढणी घेऊन फिरू की ड्रेस घालू? अगं, चिडतेस कशाला? आणि आज तू शाळेत का नाही? मोठी माणसं शाळेत नाही जात. तुम्ही लहान आहात अजून, तुम्ही जाऊ शाळेत. आता मला खूप काम आहे ना, मी जाते. अरे बरे, येडीबिडी झालीस का? मला सांग, तुझ्या घरचे तुझ्या लहान वयात लग्न म्हणजे लावायला निघाले, कसं काय ते सांग आम्हाला. आपण तसं काय नाही. आता मी मोठी झाली आहे, बस. खूप खूप मोठी होईपर्यंत ना आता मी मोठीच राहणार. आमच्या घरातली जेवढी मोठी माणसं आहेत ना, त्यांच्यापेक्षा मोठी होणार, मोठीच एकदम. आता जावा तुम्ही, मला खूप काम आहे.
चष्मा कुठं काय? ते असं मोठ्या माणसांसारखी का वागतीये? काही नाही ग, असंच. असंच कसं? तुम्हाला वेगळं नाही वाटत का? 2 दिवस झाले ती शाळेत पण नाही आली आणि येणार पण नाही वाटत. अशी अचानक माणसं मोठी होतात का? तर अशीच मोठी झाल्यात का? परी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. मी पण त्यासारखी अशी 2 वर्षांनी मोठी होणार का? पण मला तर अजून खूप शिकायचं आहे. अगं असं काही नसतं. ती ना मस्करी करते. 2 दिवस मस्करी? हो ग, 2 दिवस झाले पण तिने लहान मुलासारखं काहीच केलं नाहीये. चला आपण ना तिला विचारूया. परी, ए परी, परी परी, परी ए परी परी परी, परी परी परी, काय हो, ही परी कुठं गेली? ती आत्ताच कळशी घेऊन विहिरीवर गेली. पण काय झालं? या दोघी म्हणतायत की परीला काहीतरी झालंय. ती आता कधीच शाळेत जाणार नाही. मोठी झाली आहे ना, आणि मोठ्या माणसांना सगळं माहीत असतं, म्हणून ते शाळेत जातच नाही. परी एकतर मोठी झालीये तर वेडी तरी झालीये. अगे असं काही नको बोलू. नाही काकू, खरंच माझ्या मामाच्या गावाला एक मुलगा होता. त्याला अचानक वाटायला लागलं की तो पोपट आहे, म्हणून तो नुसतं पेरूच खात होता. काही दिवसांनी तो पिंजऱ्यात जाऊन बसायला लागला. मग त्याच्या घरच्यांनी वेड्यांच्या हॉस्पिटलला फोन केला. मग तिकडची माणसं आली आणि त्याला पिंजऱ्यात फेकून उचलून घेऊन गेली. अरे देवा, आता कसं येतो? आम्हाला नाही माहिती, त्यानंतर माहिती झालं ना. मग आता आपल्याला कसं कळणार की त्याचं काय झालं पुढे ते? अहो बाबा, त्याचं आत्ता आपल्याला काय करायचंय? आपण परीबद्दल बोलूया ना. हां बरोबर आहे. काव्या, परीला खरंच काय झालं असेल? मला काय वाटतं तिच्या अंगाला भूत बीत नसेल लागलं. काय पण काय, दूध का असं चहावून देतं का? डोळ्यात का औषध टाकतं का? मला काय वाटतं ती ना तिचं लहानपण विसरली असेल. असं कसं विसरेल? आता परवापर्यंत तर लहानच होती ना. हो, पण झालं एवढं खरं. आता आपल्या काहीतरी करायला पाहिजे. मी उद्याच आपल्या कुलदेवताकडे तिला घेऊन जातो. मी नजर काढते तिची, नाहीतर शांतपणे समजावून बघते तिला. मी तिला उद्याच डॉक्टरांकडे घेऊन जातो. आम्ही सांगतो तुम्हाला, ऐका आमचं. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. मग आता करायचं काय? त्यापेक्षा जर आपण सगळ्यांनी मिळून तिला तिच्या लहानपणाची आठवण करून दिली तर. म्हणजे लहानपण म्हणजे काय असतं तसं काहीतरी करून दिलं तर. बरोबर काव्या, चालेल. पण त्याने काय होणार? आम्हाला नाही माहिती. आम्हाला नाही माहिती, पण तो पोपट झालेला मुलगा होता ना, त्यासोबत ते सगळे घरचे माणसासारखे वागायला लागले. मग तो पण हळूहळू माणसासारखा वागायला लागला. मग हे मगाची काय रे सांगितलंस? आम्हाला आता आठवलं, ते आमच्या आईने सांगितलं ना. पण त्या पोपट्याच्या घरात तर सगळी माणसंच होती ना. मग ते जसं आहेत तसंच तर त्यांना वागायचं होतं ना.
आजोबा लहान मुलं पण माणूस असतात ना. हा लहान मुलं पण माणूस असतात ना. अच्छा लहान मुले पण माणसं. अरे हो बरोबर तर आहे. लवकर काहीतरी करा. जर तिचा आजार वाढला ना तर माझ्या मामाकडनं वेड्यांच्या हॉस्पिटलचा नंबर घ्यावा लागेल. गप ग, माझी परी काही वेडी नाहीये. आपण सगळे मिळून तिला लहानपणाची आठवण करून देऊया. आणि जर ती आपल्यात लहान मुलासारखी सामील झाली ना मग होईल ना ती बरी. चला तर करायचं. चालेल. आई, पाणी आणलंय गं. कळशी कुठे ठेवू? आता सगळ्यांनी जागा मिळेल तसं नका, तिला शोधू दे आपल्याला. कुठे गेले सगळे? कोणीच नाही का घरी? आई, बाबा, आजोबा, कुठे सगळे? मी कुठे आहे? कोण आहे? आजोबा, इथे काय करता? अरे, दिसलं मी तुला. आजोबा, टोपली केवढी, तुम्ही केवढे, दिसणार नाही तर काय? आणि काय करताय का इथे? अगं खेळतोय. तू मोठा यार, तू मला आउट केलं. जा लवकर बाकीच्यांना शोध. जा. काय चाललंय आजोबा लहान मुलांसारखं? लहान आहात का तुम्ही? बाहेर या सगळ्यांनी. या लवकर बाहेर. अच्छा, या दोघी आहेत का सोबत? यांनी सांगितलं असणार असं फालतू काहीतरी करायला. तुम्ही ना लहानच राहा, कधीच मोठे होऊ नका. आणि हो, मी सांगितलं होतं ना की मला घरात गोंधळ नकोय म्हणून. अहो काही झालंच नाही. अगं लगेच कसं होणार? आपण थोडा अजून प्रयत्न करायला हवा. परी होईल, परी होईल ही लहान या दोघींसारखी.
हे पोरी, नको का असं करू? पुन्हा लहान हो ना. आत्ता आम्ही जो गोंधळ घातला तसा तू पण घाल ना. तू दे ना ग त्रास आम्हाला. अगं अगं, या म्हाताऱ्या माणसाला ओरडण्याशिवाय दुसरं काय येतं? म्हणून मी तुला उगाचच ओरडत असतो ग. पण तुझं ते त्रास देणं आहे ना, ते मला मी जिवंत असल्याची जाणीव करून देतं आणि अजून जगण्याची हिंमत देऊन जातं. अगं अगं, मी एका जागी पडून राहणारी वस्तू नाहीये. हे तुझ्यामुळे बाकीच्यांना समजतं. तू लपवू नका माझा चष्मा. आणि तू लहान आहे ना, म्हणून मी स्ट्रॉंग आहे ग. आता तू मला काहीही सांग करायला. अगं, एक कळशी काय 2 हंडी घेऊन फिरेल मी माझ्या डोक्यावर माझ्या परीसाठी. नाचेन मी माझ्या छोट्या परीसाठी. पण मला आता खोटी चिंच कोण आणून देणार? चीनपर्यंत उडत तर माझी परीच जाऊ शकते ना. ये ग सोन्या, या म्हाताऱ्याच्या खांद्यावर उभी राहा आणि परीसारखे पंख बसत आणि तुला हवं तसं उड. आणि ही जी मोठी झालेली परी आहे ना, तिला जरा सांग ना, तुला यायला अजून वेळ आहे. हो बाळा, आमचं चुकलं, आम्हाला माफ कर. जमल्यास हो ना पुन्हा लहान. थांबा. आई, बाबा, आजोबा, असा खेळ अर्धवट टाकून जाऊ नका. मला पण घ्या तुमच्या. परी म्हणता ना मला, मग असं का वागत होता माझ्याशी? परी उडायला लागली की म्हणता उडू नकोस. धावायला लागली की म्हणता धावू नकोस. चालायला लागली की म्हणता शांत बस. आणि जी एका जागी शांत बसेल ती परी कशी असेल? कधी बोलणार? तुला कळणार नाही, तू लहान आहेस. कधी ओरडून सांगणार, मोठी झाली आहेस, तुला कळायला हवं. पण नक्की काय कळायला हवं हे कोणीच नाही सांगत. मग काय करायचं अशा वेळी? तुम्ही सगळेच जण या वयातून गेला आहात ना. मग त्याच बालपणाची थोडी परतफेड केली तर काय बिघडणार आहे? एकदा जवळ घेऊन शांतपणे आम्हाला समजवण्याचा प्रयत्न तरी करा ना. तर बऱ्याचदा आम्ही जे करतोय ते बरोबर की चुकीचं याचंही भान नसतं आम्हाला. आणि त्यावर तुम्ही फक्त आमच्यावर संदर्भ लाडत असेल. त्याचं स्पष्टीकरण तर तुम्ही कधीच देत नाही. पहिली ते 10 वर्ष जातात ना, प्रत्येक इयत्तेला 1 वर्ष दिला जातो. तसंच लहानाचं मोठं होताना वाढत्या वयाच्या त्या पायऱ्या चढताना प्रत्येक पायरी व्यवस्थित जगत एन्जॉय करत वर चढली ना. जसं प्रत्येक इयत्ता काही ना काहीतरी शिकवत असते ना, तसंच वर सुद्धा प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी शिकवत असते. आणि जर तिथे थांबून तो अनुभव घेता आलाच नाही तर पुढच्या टप्प्यावर सुद्धा काहीच करणार नाही ना. आणि जर नुसतंच मोठं होत गेलं तर समजूतदारपणा येणार कुठून ना. म्हणून
लहान असताना लहान राहू दे ना. त्या वयाला जे योग्य असेल ते करू दे ना. आमचं आम्हाला पडू दे ना. बाकी सगळं सांभाळायला तुम्ही आहातच ना. आहात ना. खरं तर आय एम सॉरी. मी हे मुद्दाम केलं होतं. दुसरं काही समजवायला मला उपाय नव्हताच ना. आम्ही ना तुमचं ऐकताना ना तुमच्यासारखे मोठे होऊन ऐकतो. आणि जमल्यास तुम्ही आमचं समजून घेताना आमच्यासारखी लहान व्हा. मग तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठीही सोपं होईल. हा लहान मोठेपणाचा पूर्ण बांधताना मला माफ करा. तुला असंच नाही माफ करणार आम्ही. तुला आधी आमच्या बरोबर खेळावं लागेल. आज घालू काय घालायचं तो धिंगाणा. कारण आधीच मला उशीर झालाय बाळपणाशी मैत्री करायला. तुमच्यामुळे मला माझं बाळपण सापडलं. तुम्ही सगळे मोठे लपा. आम्ही तिघी तुम्हाला शोधतो. तुम्ही मला शोधू शकणार नाही. आणि मला पण. अरे मी तर या खेळाचा चॅम्पियन आहे. चॅम्पियन. पण पोरीनो मला जरा ना लवकर शोधा. कारण मला बाळपणाशी मैत्री करायला अगोदरच उशीर झालाय. आयुष्यातून होण्याआधी बाळपणातून होतं. आणि काव्या, आता तुम्ही सगळ्यांनी परीची गोष्ट सांगा. आणि गोष्टीचं नाव सांगताना लच्या जागी म करून सांगा. हा. कारण लहान की मोठं हाच तुमच्या मुलांसारखा गोंधळ होता. बाबा मी सांगू का ना. सांग ना. अजब लोठांची महान गोष्ट. अगं नाही ग. अजब मोठ्यांची लहान गोष्ट. आजोबा लच्या जागी म म्हणून अजब मोठ्यांची महान गोष्ट. आता जावं नका. आम्ही मला शोधतो ना. लहान असताना आपल्याही नकळत आपण मोठे होतो. पण आपल्याला माहिती असतं की आपण मोठे होणार आहोत आणि ते शक्यही असतं. पण शक्य नसतं ते पुन्हा लहान होणं. मग जे शक्य नाही ते जर मिळत असेल तर जपायला हवंच ना. निसर्गातल्या प्रत्येक जिवंत गोष्टीला मोठं होण्यासाठी त्यांचे असे पावसाळे मोजलेले असतात. मग त्या प्रत्येक पावसात त्या प्रत्येक वयाला त्याच्या पद्धतीने भिजू दे ना. भिजल्यानंतरचा ओलावा त्यांना नुसतं मोठं नाही तर प्रगल्भ करेल. ते भिजत असतील ना तेव्हा आपण मोठे होऊन त्यांच्यासोबत छत्री किंवा रेनकोट असल्यासारखे राहू. जेणेकरून काही नको असलेल्या थेंबांपासून आपल्याला त्यांचं संरक्षण करता येईल. आणि मोठे म्हणून आपण नक्कीच करू शकतो. यशवंतराजे प्रतिष्ठान पुणे सादर करीत होते अजब लोठ्यांची महान गोष्ट.